तुमचा आपण खातोय त्याने काय ताकद काय बल निर्माण होईल याचा माणसं विचार करत नाही. केवळ जेवेची चव म्हणून माणसं खातात. भूक लागल्यावर जेवणे ही आवड नाही, ती गरज आहे शरीर. पण गरज म्हणून माणसं पोट भरत नाही, आवड म्हणून पोट भरतात. त्यामुळे शारीरिक बल संपलंय. 2 वर्ष आपण एकच शब्द ऐकत होतो, ह्युमिनिटी पॉवर, ह्युमिनिटी पॉवर. कोणती पॉवर आहे ती अजून कळत नव्हती. त्याला देवाने दिलेलं पाठव्य म्हणतात. या बोटामध्ये परमेश्वरानं पाठव्य दिलं. तुम्ही अन्न खाऊ नका, हळूहळू हळूहळू हे पाठव्य कमी होतं. माझी गायक वादकांना सगळ्या महाराज मंडळींना विनंती आहे, सगळं थोडं लेट, पण शरीर सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. शरीर सांभाळा. शरीर सांभाळून बाबा आपल्याला परमार्थच करायचं आहे. शरीर सांभाळलं पाहिजे. थोडंसं खाऊनच काहीतरी गाणं केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येकानं आहार सांभाळला पाहिजे. आयुर्वेदाचे काही काही नियम फार सुंदर आहे, खूप सुंदर. आयुर्वेद असं सांगतं, शरीर इतकं सुंदर असलं पाहिजे. पाव को रखिए गरम, ते असं म्हणतात, पाव को रखिए गरम, पेट को रखिए नरम, दिमाग को रखिए ठंडा, फिर भी डॉक्टर मिले तो उसको दिखाओ दंडा. पाय माणसाची गरम पाहिजे, पाय कोणाचे थंड असतात? हा, तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कोणाचे थंड पडता पाय? तुम्ही तुमचे तपासू नका. माणूस मेला की पाय थंडी पडतात, प्रेताचे पाय थंडी पडतात. पाय माणसाची गरम पाहिजे, पोट नरम पाहिजे. काहीच इथं बोट लावा, इथं लावा, सारखंच. ताकद आहे काही काहींच्या जीवनामध्ये. डोकं शांत पाहिजे. डोकं मारवाडी समाजासारखं पाहिजे, गरम नको. काय मारवाडी समाज काय की मी 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो बाबा. आदर्श आहे त्यांचा. ती माणसं लवकर तापत नाही. आपण एका सेकंदात गरम होतो. 10 वर्षाचा पोरग गल्ल्यावर बसलं असलं आणि तोही कधी म्हटला, पप्पा ये मेरे को गाली दे रहा, देखो दुकान में आया फिर भी गाली दे रहा मेरे को, पप्पा ये मेरे को गाली दे रहा, पप्पा ये मेरे को गाली दे रहा. त्याचा बाप म्हणतो, अबे देन दे ना बे, देन दे. गाली दे रहा फिर भी देन दो. अबे देन दे, उसका खेत है गांव के बाहर रोड पे 2 एकड़, 2 साल में बेचता हूँ, तेरे को देना है. अबे हाईवे जा रहा है, यहाँ से पेट्रोल पंप डालना ना उस पे. काय दूरदृष्टी हो. 2 वर्षानंतर आपल्याला माहिती पडू द्या, अख्खी भावकी त्याच्या दारी भांडायला. 15-20 जणांवर गुन्हे दाखल होतील, याची पूर्वतयारी करूनच आपण वाद घालायला जातो. आपल्या पोरांना कृपा करून वादात पाडू नका. वादाने माणसाचं भलं होत नाही, तो कुठलाही असो. काय मजा आहे वादात. मी काल बोलून आलो, आम्ही जवळजवळ 5-7 भांडणं म्हटले महाराज काल जनाबाईची. हे गोकुळ पाटील होते. वादच करायचा आहे ना माझा, जनाबाई सारखा करा, भांडण करा. माता भगिनींनो, तुम्ही सगळ्यांनी भांडलं पाहिजे, पण अशी चिल्लर भांडणं नाही करायची प्रपंचाची. अरे अरे विठ्या मूळ मायेची.
जोरदार टाळ्या वाजवा. काय तुमचा जावई भांडणात मग काय महाराज. कृष्णा महाराजांचे जावई गोकुळ महाराज भांडण नाही जनाबाईच. अरे अरे विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली. आई तू आम्हाला काय शिकवतो रे. तुझे गेले मुळे तुला पाहून काढ रडे. हे भांडण आहे जनाबाईचं. चिल्लर भांडणी करायची चारच्या झाली पाहिजे भांडणाची सुद्धा. तरी बरेच दिवस एसट्या बंद होत्या म्हणून लोकांना भांडायला संधी नव्हती. आता माझी एसटीच भांडायची अख्खी एसटी पाहायची. पाव भांडण चालले का भांडण यांच्याकडे 2 रुपये सुटी नाही म्हणून भांडायचं. पाव कारण भांडायचं. काय मजा येते भांडणात. अनेक भांडण येत अनेक. कोणाशी वाद घालण्यात आज मजा नाही. आणि आपल्या पोरांना अजिबात वादात पाडू नका. राग नाही क्रोध नाही. चला मी सांगत होतो तुम्हाला पेट को रखिए नरम दिमाग को रखिए ठंडा फिर भी डॉक्टर मिलो तो उसको दिखाओ दंडा. या गोष्टी जवळ असल्या कशाला डॉक्टर आपल्या घरी नाही येऊ शकत. माणसाकडे शारीरिक दुर्बलता असता कामा नाही. बल पाहिजे शरीराचं. दुसरं बल आहे बुद्धीचं. बुद्धी माणसाची सतेज पाहिजे. दररोज काहीतरी वाचलं पाहिजे. आमचे वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे माणसाजवळ 3 व असले पाहिजे. पहिला व वारी असली पाहिजे. दुसरा व व्रत असलं पाहिजे. आणि तिसरा व वाचन असलं पाहिजे. हे 3 व माणसाला जगामध्ये वाचवतात ते बाबा म्हणायचे. वाचन वारी आणि व्रत आपल्याला जगवणारी 3 क्रिया आहेत. आपण केल्या पाहिजे जीवनामध्ये सांभाळल्या पाहिजे. काहींच्या जीवनात वारी आहे व्रत नाही. काहींच्या जीवनात व्रत आहे वारी नाही. काहींच्या जीवनात वारी आहे व्रतही आहे वाचन नाही. कोठे काही एक आहे एक नाही. वाचन असलं पाहिजे. बुद्धी सतेज. कीर्तन ऐकायला सुद्धा कापूर कीर्तनात लागतो. असं सहज नाही. कापराजवळ अग्नी गेला की तो फडकाच होतो. त्या क्षणात चढतो लगेच पेटते ती बुद्धी. कापूर. तुम्ही प्राध्यापक अत्रेंचं नाव ऐकलं असेल. ते टीकाकार लेखक होऊन गेले. एकदा त्यांच्या कॉलनीत गाढव मेलो. ते नगर परिषदेमध्ये सांगायला गेले मग आमच्या कॉलनीत गाढव मेलं ते न्यायची विल्हेवाट तुम्ही लावा. तिथे एक शिपाई जरा विचित्र होता. तो म्हणे मुळात तुम्हीच तर घाण काढणारे लोक आहे काढून टाका ना तेवढी. अत्रे बोलायला हुशार होते. ते म्हणत मी तर काढणारच आहे पण भाऊबहीण मेल्यावर कळवलं पाहिजे म्हणतात म्हणून तुम्हाला सांगायला. याला म्हणतात कुशाग्र बुद्धिमत्ता बोलण्यातलं वैभव. सगळ्यांना मिळत नाही. परवा मी माझ्या मित्राच्या घरी गेलो. विनोद ऐकायला सुद्धा कीर्तन ऐकायला सुद्धा कापूर लागतो कीर्तनात. आता इथं भरपूर कापूर आहे. बघा कसा पेटतो. मी माझ्या मित्राच्या घरी गेलो परवा. त्याची बायको फरशी पुसत होती. त्या बाईनं मला फरशी पुसता पुसता मी तिच्या बोल्या फरशीवर पाय दिल्यामुळे तिने मला पोचा फेकून मारला. डाग पडला पांढऱ्या शर्टला. मी त्या बाईकडे बघत होतो. ती बाई माझ्याकडे बघत होती. ती मला दुसरं काही मारायला शोधत होती पण तिला काही मिळायच्या आत मी बाहेर पडलो. एक जाहिरात मी पाहिली होती टीव्हीत. ती मला जरा बळ देणारी होती. डाग अच्छे होते हे. मी घराच्या बाहेर पडलो आणि तिच्या नवऱ्याला फोन लावला. म्हटलं कमाल आहे व तुमच्या सहनशीलतेची. अशी बायको तुम्ही सांभाळू शकता. तो म्हणे काय झालं महाराज. अरे म्हटलं तिनं पोचा फेकून मारला मला. तो म्हणे तुम्हाला म्हटलं हो. तो म्हणे तिला काही अक्कल तिला काही शरम तिला काही लाज. म्हटलं तू तिला घरी जाऊन विचार. पण पोचा मला डाग पडला पांढऱ्या शर्टला. तो म्हणे महाराज आज तिची खैर नाही. मला फक्त घरी पोचू द्या. तुम्ही फक्त मला घरी जाऊ द्या. तिची सोयच पाहतो म्हणे. अरे म्हटलं जाऊ दे भाऊ माझ्यामुळे तुमच्या दोघात कशाला वाद घालता तुम्ही. जाऊ दे होऊ दे. नाही हो म्हणे तुम्ही मला फोन कट करा घरी जाऊ द्या. अहो म्हटलं जाऊ द्या राव तुम्ही असं काही भांडू नका. नाही तुम्ही फोन ठेवा. मी त्याला पुन्हा 20 मिनिटांनी फोन केला. म्हटलं भाऊ तुम्ही पोहोचले नाही अजून. तो म्हणे थांबा ना महाराज काय घडी घडी फोन करताय. मी दारातच उभा आहे पण घरातली फरशी ओली हो अजून. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. याला कापूर म्हणतात. आणि असा कापूर असला तर जरा कीर्तन करायला बरं वाटतं. इथं काही लोकांना विनोद सांगा 10 मिनिटांनी करतो. काही लोक विठोबा भजन झाल्यावर असतात आणि काही ना घरी जाता जाता कळतो तो विनोद होता. आता काय करावं. बुद्धी सतेज पाहिजे. सतेज पाहिजे. त्याकरता दररोज वाचन पाहिजे. विद्यार्थ्याने आहार सुद्धा कमी घेतला पाहिजे असं म्हणतात. फार वेळ झोप घेणं त्याला शक्य नाही. त्यावेळेला आपला ब्रेन आपला मेंदू कामाचा राहतो. इथं तरुण मुली बसले मुलं बसले. माझ्या तुकोबरेंनी विद्यार्थी दशेतलं जीवन सांगितलं. युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार नसावे बासर निद्रा बहु भाषण. तुम्ही तुमच्या बुद्धीचं बळ टिकवा.
तिसरं बळ आहे अर्थाचं बळ. पैशाचं बळ माणसाजवळ असलं पाहिजे. या जगामध्ये त्याच्याशिवाय कोणी किंमत देत नाही महाराज. अर्थाला 4 पुरुषार्थामध्ये स्थान आहे. त्यामुळे वयाच्या 40 पर्यंत चांगल्या मार्गाने भरपूर पैसा कमवला पाहिजे. तरुणाने अर्थ गोळा करण्याकरता मेहनत घेतली पाहिजे. कीर्तनाला बसलेल्या सगळ्यात वडीलधाऱ्या माणसांना माझी विनंती आहे, तुम्ही करोडपती असाल घरचे, पण तुमच्या पोरांना कष्टाची सवय लावा. आयतं फार दिवस पुरत नसतं. काही लोकांनी बापाच्या इस्टेटी केवळ मोठ्या करत गेले. 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर ती पोरं भिकारी झाले. आज दुसऱ्याच्या शेतात माणसं कामाला जात आहे. 200 रुपये का होईना आपल्या खिशात आले पाहिजे झोपताना. चांगल्या मार्गानं कमवलेले 200 रुपये सुद्धा आनंद देतात. कुमार्गानं कमवलेले 20,000 रुपये स्वस्त झोपू देत नाही. 50,000 रुपये, लाख रुपये झोपू देत नाही. स्वस्त मार्गाने ज्याचा खिसा चांगल्या पैशातनं भरतो, अनितीनं पैसा मिळवू नये आणि अनितीचं अन्न खाऊ नये. या 2 गोष्टी जरी आयुष्यात सांभाळता आल्या तरी जीवनात आपोआप माणसाचं भलं. काय नाही महाराज, तुम्ही किती पैसा कमवा, एकदा तुम्ही या जगात श्रीमंताच्या यादीत ज्यांची नाव आहे त्यांच्या घरी एकदा चक्कर मारा. आवर्जून कमवलेल्या पैशात जा. दरवाजा उघडला तरी लोकांच्या घरातून माणसं बाहेर येत नाही, पैसा बाहेर येतो. इतका पैसा आहे, पैसा नाही बाहेर येत ना, माणसं नाही बाहेर येत, पैसा येतो. नोटा बंडल खाली पडतात. पण 2,000 रुपयाच्या बंडलाने नोटेने जरी त्याचं सरण रचलं तरी त्या सरणाला आग लावायला त्याला बाप म्हणणारा मुलगा त्याच्याजवळ नाही. टाळ वाजवणारा, ज्ञानेश्वरीचं पारायण करणारा वारकरी पोरगा जवळ नाही. किती जवळ असू द्या, पोरं कीर्तनात असले पाहिजे. आनंद आहे, आमच्या महाराजांचे सुपुत्र आहेत. कृष्णाबाबांचा मुलगा कीर्तनात आहे, टाळ वाजवतोय. हा माझा भाचा आहे. मला बरं वाटतं की आपली पिढी या क्षेत्रात आहे. गायक वादकाने कीर्तनकाराने एवढ्याकरताच परमार्थ केला पाहिजे. आज केवळ आणि केवळ थोडासा लहान थोडी मोठा घास होतोय, पण माझ्या श्रीगुरूंचं वाक्य आहे, समाजाच्या नादी लागायचं नाही, लोकांकरता परमार्थ करू नका. तुमच्या पोराने टाळ वाजवला पाहिजे. जगातली सगळ्यात श्रीमंत वस्तू ही टाळ. 400 एकर जमीन ज्याच्या घरी त्यानं घेऊ नये. ज्याच्या बापानं 4 वाऱ्या केल्या त्यानं गळ्यात टाळ घ्यावा. ही श्रीमंत वस्तू गळ्यात येते ना, त्यावेळेला आपल्या आईचं आयुष्य 10 वर्षांनी वाढतं. आपल्या आईचं जे आयुष्य आहे ना ते फार कमी आहे. असं समजा आपली आई गेली, त्याच्या अगोदर गेली असती ती 5, 7, 10 वर्ष. आपल्या गळ्यातला टाळ आपल्या आईला जीवन दान देते. टाळाचा एक ठोका जरी पडला तरी आपल्या आईला आनंद होतो. इतकं समाधान आहे या टाळाच्या ठोक्यामध्ये. त्यामुळं परमार्थिक साधने करता मुलींनी पुढं आलं पाहिजे. मुलींनी आलं पाहिजे. तरुण पोरींनी 20 वर्षाच्या वयात गॅदरिंगच्या स्टेजवर कंबर हलवत नाचून गाण्याच्या नाचण्यावरती सराव केल्यापेक्षा अरे तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुमचं जीवन सुखी होईल. नुसतं डोकं नाही, तुमचं आयुष्य आनंदाचं होईल. आजची पोरगी आपली दिसाला मुलगी आहे. याच्या समोर बसलेल्या मुली ह्या आपल्या मुली आहे, आपल्या बहिणी आहे. पण या नुसत्या आपल्या मुलींना आपल्या बहिणी म्हणून त्यांचं जीवन पूर्ण होत नाही. या पार्थ सेक्टरमध्ये मंडप पडतो ना, त्यावेळेला ती पोरगी कोणाची तरी इज्जतदार घराण्याची सून होते, उद्या कोणाची तरी आई आहे, उद्या कोणाची तरी पत्नी आहे. अशा अनेक भूमिका तिला निभवायचे. यात पंचायत समितीची सदस्य बसलेली आहे, या जिल्हा परिषदेची सदस्य बसलेली आहे, येणाऱ्या काळात विधानसभेची कोणीतरी सदस्य बसलेली. काय सांगता येईल? कोण जाणे कोणा घडे उपासना, कोणाला कोणती संधी जीवनात मिळेल सांगता येत नाही. काय सांगू शकत नाही महाराष्ट्र. इथला माणूस कुठं चमकेल आणि इथल्या कोण्या माणसाची पावलानं अधोगती होईल कोण सांगू शकतो. तुकोबारांचं एक वचन आहे, दोराच्या धारे पर्वत चढला, पावलासाठी केला अपघात, पावलासाठी केला अपघात, पावलासाठी केला अपघात.
पर्वत चढ पावलासाठी केला अपघात. काय रे बाबा, इतकं चांगलं जीवन मिळालं, लढत नाही? लढावं नाही वाटत तुला? लढलं पाहिजे. तरुणाचं जीवन लढण्याचं असावं. काय शहीदाचं कुटुंब आहे महाराज. लढणं कशाला म्हणतात? कधीतरी माणसाने थोडं हे सगळं पद प्रतिष्ठा वैभव आपलं मोठेपण बाजूला सारून ज्याच्या घरातली चूल अजून सुद्धा धड पेटत नाही ना, त्याच्या घरी जाऊन पहा. वर्षभर नीट वागतो माणूस, एकदा जरी शहीदाच्या घरी गेला तरी वर्षभर चूल नाही पेटली. हो, पुलवाम्यात ज्यांची पोरं गेले ना, चूल नाही पेटली महाराज. ज्यांची पोरं काश्मीरच्या खोऱ्यात, मणिपूरला, त्या गुजरातच्या बाँड्रीवर, अमृतसरच्या वाघाच्या बाँड्रीवर, पट्ट्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्याकडून शहीद झाले, त्यांचं जीवन पहा तुम्ही. मी 3 महोत्सव केले जागतिक. मी स्वतः शहीदाच्या परिवारावर प्रेम करणारा माणूस. आम्ही 3 राज्यात महोत्सव केले, 3ही शहीदांचे. एक केशवगीर सोनगीर गोसावी नावाचं पोरग शहीद झालं शिंदेवाडीचं, नाशिक जिल्ह्यातलं. एक सागररामा धनगर नावाचं पोरग तांबोळे जळगाव जिल्ह्यातलं शहीद झालं, चाळीसगाव तालुक्यातलं. आणि एक संजय राजपूत नावाचं मलकापूर तालुक्यातलं, प्रॉपर मलकापूर शहरातलं बुलढाणा जिल्ह्यात शहीद झालं. अपंग हात आहे, अपंग. सोनगीर गोसावी नावाचा माणूस आहे शिंदेवाडीचा. तो आला होता माझ्याकडे. मी बसलेलो होतो. मला म्हणत होता, विशाल बाबा एक तारीख द्या हो बाबा. नाशिक जिल्ह्यात कीर्तन करायला बाबा म्हणायची पद्धत आहे. मी गेलो होतो, राऊत बाबा गेले होते, अक्रूर महाराज गेले होते. ते आले माझ्याकडे आणि म्हटले, बाबा एक तारीख द्या. त्या अपंग हाताच्या माणसाला पाहिलं. म्हटलं, काय बाबा तुमच्या घरी सप्ताह आहे का तुमच्या गावात? नाही बाबा. तुमच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे का? नाही हो बाबा. मंदिराचा वर्धापन दिने का? नाही बाबा. मग वाढदिवस आहे का? नाही बाबा. मग माझा मुलगा शहीद झाला हो बाबा देशाकरता. या ना एकदा एक तारीख आमच्या गावाला तुम्ही आले पाहिजे. अरे म्हटलं, भल्या माणसं तू म्हणशील ती तारीख, तुझे आमच्यावर उपकार आहे रे. तुझ्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलोय आम्ही. आम्हाला आठवण सुद्धा राहत नाही कमाईच्या नादात की आमच्याकरता कोणी समर्पण सुद्धा केलंय. आम्ही येतो तुझ्या घरी. माहिती घेतली. त्या केशवची आई तो 9 महिन्याचा असताना वारली होती महाराज. 9 महिन्याचं बालक आहे आणि बापानं त्याचं संगोपन केलं. त्यात बाप अपंग हाताचा आहे. एक हात नाही होतो, हातच नाही महाराज. भर तारुण्यात पत्नी गेल्यावर जगणं हे कीर्तनकाराने कीर्तनात सांगणं इतकं सोपं नाही. त्यालाच कळतं महाराज. पत्नीला पती जाऊ द्या, जगणं कठीण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात वैधव्य प्राप्त झालेल्या बाईकडे पाहायची अक्कल देवाने ज्या नराधमांना दिली नाही, तिथं पुरलेलं आयुष्य काढणं किती कठीण असतं हे त्या माऊलीला माहिती आहे. असं आहे. तसं पुरुषाला माहितीये मुलाचा सांभाळ करणं किती कठीण आहे. बायको गेल्यावर दुसरी बायको मिळेल, पण पोराची माय नाही बनणार ना ती. आई होणं फार कठीण आहे. लग्न नाही केलं केशवच्या वडिलांनी आणि सांभाळलं त्या केशवला. भाकरी थापत होता अपंग हाताचा माणूस. अपंग हाताचा माणूस भाकरी कसा थापतो? भिंतीला भाकरी लावायची आणि भिंतीवर भाकरी फिरवत फिरवत भाकरी बनवायची. मोठ्या झालेल्या केशवलाही भाकरीनं दुधात काला मडून चुरून खाऊ घालायचं. केशवचा बाप जेवायचा. मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम वाढत गेला. पोरग चांगल्या मार्गाने पास झालं. तो केशव 10वी पास झाला, 12वी पास झाला. त्याने एक भरती मारली नाशिकची आणि योगायोगानं तो सिलेक्ट झाला. त्याचं सिलेक्शनचं लेटर घरी आलं आणि ते लेटर वाचता वाचता केशव खाली बसला. बापाला ते पत्र वाचत असलेलं पोरगट नजरेने पाहिलं. त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा गळत होत्या. रडत होता तो केशव. बाप विचारतो, केशव का रडतो रे? बाबा हे पत्र मला रडवतंय. काय त्या पत्रात? हे सगळं माहिती घेतल्यावर कळालं. तो केशव सांगत होता, बाबा हे माझ्या नोकरीचं लेटर आहे. माझी जॉईनिंग झाली, माझं सिलेक्शन झालंय. अरे मग रडतोले का? हसवणारं पत्र आहे ते. 2.5 एकर जमीन आहे केशव आपल्या घरी. कोरडो काय होतं रे त्या जमिनीत? त्यात आपण गोसावी हो. गोसावी समाज म्हणजे अल्पसंख्याक आहे. 2-4-5 घरं मागावे पोट भरावं असा तो समाज आहे. भिक्षुकी समाज आहे अल्पसंख्याक गोसावी समाज.
अत्यंत सदाचारानं जीवन जगणारे गोसावी महात्मे या महाराष्ट्रामध्ये. माझ्या शेजारी गोसावी समाजाचं गाव, 2-4-5 घर आहेत प्रत्येक गावात. कोण आहे या गावात? आपलं केशव. तू जा गडा लढायला. आपण महाराष्ट्रात राहतो केशव, इथं लढणाऱ्या लोकांचा पुरस्कार होतो. आपण काय आउट ऑफ स्टेट नाही, दुसऱ्या राज्यात गेल्यावर कदाचित ती संस्कृती नाही. शहाजहान बायको करता ताजमहल बांधला, पण बांधणाऱ्याचे हात थाटून टाकले. पण या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं घर विकून रायगडावरती ज्या मावळ्यानं रायरेश्वराचं मंदिर बांधलं, अरे पायरीला पहिलं नाव सुद्धा माझ्या राजाला त्या मावळ्याचं दिलं. हे लढणाऱ्या मावळ्याचं कौतुक करणाऱ्याची भूमी आहे. ही माझ्या शिवछत्रपतीची भूमी आहे, ही संभाजीराजेची भूमी आहे, ही तुमच्या माझ्या शूरवीरांची भूमी आहे. इथं लढलं पाहिजे. लाव छातीला माती, उभाव सैन्यामध्ये वरती वाया, देशासाठी धर्मासाठी अर्पण करपली काया. मेलास तर तू शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती. पण जिंकलास ना केशव, अरे वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती. तू मेला तरी तुला स्वर्ग आहे, आणि जिंकला तर तुला गादी आहे. तू लढ. शूर मिरवे रणांगणी मरणेची संतोषी. महाराज बोलतात मरणानं त्यांचं जीवन आनंदित आहे, संतोष समाधान आहे त्यांना त्यांच्या जगण्यावर. रामनाथ नवले पाटील, आपल्या परिसरामध्ये आपण या परिसराची निर्मिती करते वेळी या पोरांना लढण्याची सवय लावण्याकरता हा उत्सव आयोजित केलाय. हा उत्सव लढणार आहे, हा लढवय्या उत्सव आहे. इथल्या प्रत्येक टाळीचं, इथल्या प्रत्येक टाळाचं आणि इथे होत असलेल्या भजनाचं पुण्य करता करविता अर्ध पुण्य लागे परमेश्वर तुमच्या पदरात घालणार आहे. तुम्ही चांगला कार्यक्रम आयोजित केला. तुम्ही लढणारी पोरं कशी जन्माला येतील, लढण्याचं फळ जिथून मिळतं ते कीर्तन आहे. जगाच्या पाठीवर लढणे हे फक्त कीर्तनातूनच शिकायला मिळतं. चुतो के बाजार में पत्रों का व्यापार करना हमारे संतों का काम नहीं. या कोई संत कोई साधु अपने झूठे मतलब के लिए किसी को फंसाता नहीं, किसी से झूठ नहीं बोलता. भगवान की दरबार है. या बाजारामध्ये आलो, झूठों की अदालत में निर्दोष को भी सजा मिलती है, दोषी को भी मुक्ति मिलती है. लेकिन भगवान के दरबार में देर है अंधेर नहीं. वहां किसी निर्दोष को कभी सजा नहीं मिलती और दोषी को कभी मुक्ति नहीं मिलती. निर्दोष है त्याची सुटका होणार आहे, दोषीला सजा मिळणार म्हणजे मिळणार. शासनाची सत्ता वेगळी आणि शास्त्राची सत्ता वेगळी. शासनाच्या सत्तेला आणि शास्त्राच्या सत्तेला समन्वयात माणसाने जोडू नये, त्यामुळे हानी होते. पहिली सत्ता आहे शास्त्राची आणि दुसरी सत्ता आहे शासनाची. त्या सत्तेलाही प्राधान्य आहे बरं, पण नंबर 2 ला पहिली सत्ता शास्त्राची. तू लढ. हा लढणाऱ्यांचा महाराष्ट्र आहे. ते पोरग लढलं, सीमेवर भरती झालं, विवाहोत्तर कालावधी 3 वर्षाने. तुमच्या औरंगाबाद जिल्ह्यातली या संभाजीनगर जिल्ह्यातलीच मुलगी काय, हा डोंगरगाव, फुलंब्री तालुक्यात डोंगरगाव नावाचं गाव, तिथली मुलगी मिळाली. त्याला यशोदा नाव आहे त्या मुलीचं. आम्ही गेलो होतो, साड्या घेऊन गेलो तिच्याकरता चांगल्या भारीत भारी. हो, तिथं गेल्यावर माहिती पडलं तो केशव शहीद कसा झाला. त्याचं लग्न झाल्यावर त्याची बायको प्रेग्नेंट आहे. तिला दिवस गेले, 2 महिन्याचं बाळ आपल्या पोटात हे करता बरोबर मालकाला फोन केला. सीमेवर लढायला असलेला केशव आनंदित झाला. बायकोचा चेहरा व्हिडिओ कॉलवर पाहावा, बायकोला पाहावं, पाहूनच तिच्याकडे समाधान व्यक्त करावं. तो केशव बायकोला पाहून सीमेवर समाधानी होता. माझं बाळ हिच्या पोटात आहे, माझा कुलदीपक हिच्या पोटात आहे, वंशज हिच्या पोटात आहे, याचं समाधान होतं त्याला. बोलता दिवस निघत गेले. तिचे 9 महिने पूर्ण झाले.
दिवाळीचा दिवस होता, मला अजून सुद्धा चांगला आठवतं. दिवाळीचा दिवस होता, 9 महिने तिचे भरले होते आणि भाऊबीज होती महाराष्ट्रात. भाऊबीजेचा सण होता. ऑक्टोबर महिना 2019 वर्ष होतं. भयंकर कठीण आणि काळा दिवस महाराष्ट्रानं अनुभवला. 2:45 वाजेला आपल्या बायकोचं दर्शन घेतलं. दर्शन अर्थात श्रीमुख पाहिलं बायकोचं. माझ्या मुलाची आई बनणार आहे पाहिलं तिच्याकडे 2:45 वाजेला दुपारी. काळजी घे सांगितलं. 9 महिने भरले तरी तू इथंच आहे अजून. हो, कारण मी माहेरी जाणार नाही. अपंग हाताच्या सासऱ्याच्या भाकरी कोण करेल. मी आईला आणि दादाला इकडे बोलवून घेतले. ती यशोदा तिथंच भाकरी थापत होती. आई सेवा करायला आलेली, भाऊ राहायला आलेला. आता थोडी हिला हालचाल झाली, हिला कळा वेदना जर जाणवल्या, तिला आपण नाशिकला नेऊ आणि हिला याच्यातून हिची सुटका होईल. 6 दिवस डिलिव्हरीला बाकी आहे. 2:45 वाजेला मालकाला सांगते माझी तब्येत बरी आहे, काळजी करू नका. तोच केशव 8:30 वाजेला काश्मीरच्या खोऱ्यामध्ये ड्युटीला जॉईन होतोय. बरोबर 2:15 वाजेच्या सुमारास दहशतवाद्याच्या AK-47 मधल्या 2 गोळ्या त्या केशवच्या छाताळामध्ये जात आहे. डाव्या बाजूला गेलेल्या 2 गोळ्या चिंदड्या उडवताय केशवच्या. रक्तानं भिजलंय त्याचं शरीर. रक्त त्याचं भूमीवरती पडलंय. मुठभर माती हातात घेतली. महाराष्ट्रातल्या केशव नावाच्या मावळ्यानं ती माती कपाळाला लावली आणि कपाळाला लावलेली माती शिवछत्रपतीचा गरीब घरातला एक इमानदार इज्जतदार मावळा या भारत मातेच्या पवित्र मातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी रक्तानं पुनीत आणि पवित्र केलेल्या मातीला मानाचा मुजरा करतोय आणि देशाच्या तिरंग्याला सलामी देतोय. तरी पडलेलं त्याचं शरीर माती मात्र हातातून सोडायला तयार नव्हतं. हे त्याचं कौतुक आहे. ती खून से लतपत काया फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा फिर सो गए होश गवा के जब अंत समय आया तो जब अंत समय आया तो कह गए अब मरते हैं. खुश रहना देश के प्यारो, खुश रहे देश के प्यारो. अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई भैरका. दारूच्या बाटल्या वाढदिवसाला उडवणाऱ्यांनी ऐकलं पाहिजे हे जरा. तो शहीद झालेला पोरगा घरी आला, अजून सुद्धा त्याची बायको त्या अपंग हाताच्या 29 वर्षाच्या वयात भाकरी थापते केशवच्या वडिलांच्या. स्मारक बांधलं तिनं 1.25 लाख रुपयाचं नवऱ्याचं. लढणाऱ्या पोराचं कौतुक होतं. अरे नुसतं प्रेत पाहिलं चिंदड्या झालेलं तरी अपंग हाताचा बाप एका हातानं थरथर कापत सलामी मारत होता आणि म्हणत होता हरा इस्लाम का भगवा है भगवान का, सफेद ईसाई का लेकिन उससे भी अच्छा है तिरंगा हिंदुस्तान का. कौतुक